पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना राघवेवीन आशा नको रीत, मना मानवाची नको कीर्ती तुरीत, दया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून मनाला फार सुंदर अशा प्रकारचा बोध करतात. ते म्हणतात की हे मना, राघवाशिवाय इतर कोणाचीही आशा करू नकोस, किंवा राघवाशिवाय इतर कोणाकडेही आशा करू नकोस. असे दोन अर्थ याचे लावता येतात. आशा करायचीच असेल तर एक रामाकडे करावी, इतर कोणाची करू नये. आणि मनुष्याची तर कीर्ती अजिबात वर्णन करू नकोस, मानवाची कीर्ती वर्णन करू नये असं शास्त्र सांगतं. कारण का, ज्याचं वर्णन करावं असा जगामध्ये एकमेव परमात्मा आहे. ज्या भगवंताचं वर्णन वेद करतात, शास्त्र करतात, पुराणं करतात, त्या परमात्म्याचं आपण आपल्या मुखानं वर्णन करावं. आणि त्याचं वर्णन जर केलं तर इतर सगळे त्याच्या पुढे तुच्छ आहेत, म्हणून परमात्म्याचं वर्णन करावं असं समर्थ सांगतात. मंडळी, याचं चिंतन करत असताना आपल्या लक्षात असं येतं की मनुष्य जीवनामध्ये माणसाला आशा फार असते. असं आपण म्हणतो की मनुष्य हा आशेवर जगतो. आता आशा या शब्दाचे दोन अर्थ आहेत बरं का मंडळी. मनुष्य आशेवर जगतो, इथं आशा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. आणि आशा करू नये असं ज्या वेळेला म्हटलं जातं, तिथं आशा हा शब्द एकच असला तरी त्याचा अर्थ वेगळा आहे. इथं आशा या शब्दाचा अर्थ उम्मीद असा आहे की आशेवर मनुष्य जगतो. म्हणजे आज माझं चांगलं नसेल पण उद्या निश्चित चांगलं होणार आहे. आज माझ्या वाट्याला वाईट दिवस आहेत पण उद्या मला नक्की चांगले दिवस येतील. ही जी उम्मीद माणसाच्या ठिकाणी असते तिला ही आशा म्हटलं जातं. आणि ती आशा माणसाच्या अंतःकरणामध्ये जरूर असावी मंडळी. कारण त्याशिवाय मानवी जीवन हे आपल्याला जगता येणं फार कठीण आहे. कारण वाईट परिस्थिती आल्यानंतर आत्महत्या करणारी माणसं आपण बघतो. स्वतःच्या जीवाचा नाश वेगवेगळ्या प्रकारानं करून घेणारी माणसं आपण बघतो. का तर त्यांना पुढच्या जीवनाची आशाच शिल्लक राहिलेली नसते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं ज्या वेळेला समर्थ मना राघवे विन आशा नको रे असं जे म्हणतात, इथं आशा या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. इथं कोणती आशा सांगितली तर आशा या शब्दाचा अर्थ की मला कुणाकडून तरी काहीतरी मिळेल, मला कोणीतरी काहीतरी द्यावं, मला कोणीतरी सतत देत राहावं, दिलं तर आणखीन द्यावं, आणखीन द्यावं, आणखीन द्यावं लोकांनी, अशी जी मनात असते ही दरिद्र स्वरूपाची आशा आहे. ही आशा मनुष्याच्या ठिकाणी नसावी. कारण मंडळी असं आहे की एकदा माणसाला हात पसरायची सवय लागली तर ती जन्मभर कायमची राहते. आणि मग स्वतः काही करावं असं वाटत नाही. दुसऱ्यानेच मला द्यावं, दुसऱ्यानेच माझं चालवावं, अशा प्रकारची एक दुबळेपणा मनामध्ये निर्माण होतो. आणि तो मनुष्याच्या पुरुषार्थाला घातक आहे. म्हणून मनुष्यानं कोणाकडेही आशा करू नये. स्वतःच्या कर्तृत्वानं, स्वतःच्या प्रारब्धानं जेवढं आपल्याला मिळतं तेवढ्यामध्ये आनंद मानावा. दुसऱ्याच्या धनाची, संपत्तीची आशा करू नये. शास्त्र असं सांगतं, आशायाम परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. आशेमध्ये अत्यंत दुःख आहे. दुसऱ्याने मला द्यावं किंवा दुसऱ्याचं मला मिळावं ही जर भावना मनामध्ये असेल तर ती मनुष्याला अतिशय दुःख देणारी आहे. नाथ महाराज मोठ्या गमतीने एक दृष्टांत असा सांगतात की आशा उपजली अनंताशी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दीन केले देवासी, मा कथा कायसी इतरांची. वामनाच्या दरबारामध्ये ज्यावेळेला भगवान विष्णू 3 पावलं जमीन दान मागण्याकरता गेले. आता ते वेगळ्या कारणासाठी गेले, परंतु आशेच्या संबंधानं दृष्टांत देत असताना नाथ महाराज तो दृष्टांत इथे देतात की भगवंताला सुद्धा आशा निर्माण झाली. काय? आपण त्या बळीराजाकडे जाऊन जमीन दान मागावी. आता काय कमी होतं देवाला? सगळ्या त्रैलोक्याचा मालक तोच होता ना.
मग त्या बळीकडे काय जमीन मागायची आहे? परंतु नाथ महाराज म्हणतात त्याला देवाला आशा निर्माण झाली आणि त्या आशेनं बळीराजाकडे वामन गेले आणि 3 पावलं जमीन दान मागितली. त्या बळीनं दान दिलीही. हा सगळा व्यवहार झाला. परंतु घडलं काय तर नीच वामनत्व आले त्यासी. कमीपणा आला ना त्या भगवंताला. त्रैलोक्याचा दाता म्हणून घेणारा, परंतु आशा निर्माण झाली, परिणाम त्याला कमीपणा आला. महाराज म्हणतात एवढंच नाही, नुसता कमीपणा आला नाही तर त्याला वॉचमन म्हणून त्याच्या दारात उभं राहावं लागलं. कशामुळे हे घडलं? मंडळी, केवळ आणि केवळ ही जी आशा आहे ना, अत्यंत वाईट आहे. म्हणून मनुष्यानं कोणाकडूनही कशाची आशा करू नये. माणसं बऱ्याच जणांच्याकडं आशा करतात. वाडवडिलांची संपत्ती मला मिळावी, ही सुद्धा आशाच आहे. सासरवाडीकडं, आपल्या सासरकडं मला सतत काहीतरी मिळत जावं, एक दिलं की दुसरं आणखीन काहीतरी मिळावं, दुसरं दिलं की तिसरं काहीतरी मिळावं, ही जी आशा आहे ती मनुष्याला दरिद्री आणि निकृष्ट बनवणारी आशा आहे. का आपण त्या सासरकडे मागावं? त्या लोकांना सोन्यासारखी मुलगी आपल्याला 22 वर्ष सांभाळून त्या लोकांनी दिलेली असते. तीच किती मोठी आपली संपत्ती आहे. आणखीन त्यांच्या संपत्तीची किंवा त्यांच्या धनाची आशा करणं हे किती दरिद्र्याचं लक्षण आहे. म्हणून आशा करू नये. मनुष्याकडे तर आशा करूच नाही. कुठल्याही माणसाकडं करायचीच झाली आशा तर माणसानं देवाकडे करावी. कारण भगवंत हा सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा असा आहे. तो कोणाची कुठलीही आशा मनातली तो शिल्लक ठेवत नाही. तुकाराम महाराज असं म्हणतात, तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवीसी. महाराज म्हणतात कल्पतरू आहे परमात्मा. म्हणजे तुमच्या मनामध्ये जी आशा असेल, जी इच्छा असेल ती सगळी पूर्ण करतो. म्हणून मना राघवेवी न आशा नको रे. समर्थ म्हणतात 2 अर्थ आहेत त्याचे. म्हणजे रामाशिवाय दुसऱ्या कशाची आशा करू नये जीवनामध्ये, आणि रामाकडेच आशा करावी, रामाला सोडून इतर कोणाकडे आशा कशाची करू नये. अशा दोन्ही अर्थाने त्याचा विचार करता येतो. मंडळी, मनुष्याकडे आशा केली तर काय होतं? एक दृष्टांत सांगितला जातो. एक भिकारी गावामध्ये भीक मागत फिरत होता आणि काय जे मिळेल दिवसभर भीक मागून त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. त्याला असं वाटायचं की मला असं काहीतरी मिळावं की मला रोज भीक मागायला लागू नये. पण असं कोण देणार त्याला कळत नव्हतं. तेव्हा त्याला एकाने सांगितलं की बाबा रे, रोज दारामध्ये लोकांच्या 2 पैसे मागण्यापेक्षा या राज्याचा जो राजा आहे तो अतिशय दानशूर आहे. त्या राजाकडे तू जा आणि त्याच्याकडे काय मागायचं ते माग, तो तुला भरपूर देईल. त्याने पत्ता विचारला, राजधानी कुठं आहे काय, त्याला माहीत नव्हतं. त्या पत्त्यावरती तो राजधानीमध्ये गेला आणि त्या राजाकडं दरबारासमोर जाऊन उभा राहिला. सेवकाने विचारलं, का रे बाबा काय काम आहे? मला राजांच्याकडून काहीतरी दान मागायचं आहे. ठीक आहे म्हणले, राजे सगळ्यांना दान देतात, परंतु म्हणले आता थोडा वेळ थांब, राजे प्रार्थनेला जातील आणि प्रार्थनेतनं आल्यानंतर ते तुला काय तुझी इच्छा असेल ते पूर्ण करतील. तो त्या ठिकाणी दरवाजामध्ये थांबला. सहज कुतूहलानं राजा प्रार्थनेला जात असताना राजाच्या मागं तो गेला. त्या प्रार्थना स्थळामध्ये राजा आला. आता तो राजा अन्य धर्मीय होता आणि त्यांच्या धर्मामध्ये वेळच्या वेळी प्रार्थनेला फार महत्व आहे. मंडळी, आपण स्वतःला म्हणून घेतो गर्व से कहो हम हिंदू है, पण तशा प्रमाणे आपण वागतो का? वेळच्या वेळी कधी मंदिरात जातो का? वेळच्या वेळी कधी देवाचं चिंतन करतो का? ह्याचा विचार आपण केला पाहिजे. काही गोष्टी दुसऱ्यांच्याकडून घेण्यासारख्या असतात. वेळच्या वेळी ते प्रार्थना जे ठरलेले असतात त्या वेळेला जातात आणि त्याप्रमाणे तो राजा गेला आणि त्यांच्या काय पद्धतीप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याने प्रार्थना केली. ओंजळ वरती करून, हात पसरून वरती आकाशाकडे तोंड करून तो भगवंताकडं काहीतरी मागू लागला. हे त्या भिकाऱ्यानं बघितलं. तो प्रार्थना करून राजा परत आला. हा त्या ठिकाणी उभा राहिलेला होता. त्याला विचारलं, का रे बाबा काय पाहिजे तुला, कशा करता आलायस? तेव्हा त्याने नमस्कार केला. महाराज मला काही नको, मी जातो. राजाने विचारलं, मी जात होतो त्यावेळेला तू उभा राहतास, काहीतरी मागण्याकरता आला होतास, आता का निघालास? त्यांनी सांगितलं, महाराज मी तुमच्याकडे मागण्याकरता आलो तो गोष्ट खरी, पण मला हे कळालं की तुमच्याकडं मला मागून काय मिळणार आहे, कारण तुम्ही कोणाकडे तरी मागतात. त्यामुळं
तुम्ही ज्याच्याकडे मागतात त्याच्याकडे जर मी मागितलं तर मला मिळेलच ना. तुमची मध्ये एजन्सी कशाला पाहिजे, तुम्ही एजंट कशाला पाहिजे मध्ये मला. तुम्ही ज्याच्याकडे मागतात त्याच्याकडेच मी मागेन ना. तात्पर्य असं मंडळी की भगवान परमात्मा ही सर्वांची आशा पूर्ण करणारा एकमेव आहे, म्हणून त्याच्याकडे आशा करावी. अन्य कोणाकडे कशाची आशा मनुष्यानं करू नये समर्थ म्हणतात. आणि मानवाची तर कीर्ती वर्णन करूच नये. मानवाची कीर्ती का वर्णन करू नये, तर मनुष्य हा कीर्तिमान नाहीच आहे. कीर्ती वर्णन करण्याची फक्त पात्रता भगवंताचीच आहे. त्या भगवंताचीच आपण कीर्ती वर्णन करावी. मनुष्याची ज्यावेळेला आपण कीर्ती वर्णन करायला जातो मंडळी, त्यावेळेला त्याच्या पाठीमागे स्वार्थ असतो, खोटेपणा असतो, त्या पाठीमागे फसवेपणा असतो. आणि अशा फसवेपणानं आपण लोकांची खोटी कीर्ती वर्णन करतो. त्यात खोटेपणा आहे. कसं मंडळी बघा, परवाच निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये अमुक असा आहे, अमुक तसा आहे, अमुक तसा आहे, लोक ओरडत फिरत होते त्यांच्या नावाने, नेत्याच्या नावाने. तो खराच ज्या गुणांचं वर्णन करतोय तसा तो नेता आहे का हे कुणाला माहिती आहे. पण एक 500 रुपये रोजची मजुरी, धाब्यावरचं जेवण आणि एखादी क्वार्टरची बाटली, एवढ्या मिळकतीवरती त्याची कीर्ती वर्णन करत फिरणारे आपण बघितले नाहीत का. ही खरी कीर्ती आहे का, तर हे लाचारीचं लक्षण आहे. ही खरी कीर्ती नाही. किंवा लग्नाच्या वेळेला मंगलाष्टका तयार करून देणारी काही कवी मंडळी असतात. 1000-2000 रुपये घेतात आणि काव्य तयार करून देतात. त्या काव्यामध्ये त्या नवरीच्या किंवा नवऱ्याच्या नातेवाईकाची अशी कीर्ती वर्णन केलेली असते मंडळी, गंमत वाटते फार. एक लग्नाची मंगलाष्टका मी ऐकत होतो, तेव्हा त्या मंगलाष्टकेमध्ये असं लिहिलं होतं, मामा तुझ भेटला जणू कर्णची उदार दाता. त्या मंगलाष्टकेमध्ये म्हणतो, त्या मुलीला म्हणतो तो की बाई तुला मामा इतका चांगला भेटला की जणू काही उदार कर्णाचा अवतारच आहे. हे रस्त्यावर कवा बाजारात भेटलं तर 5 रुपयाचा कटिंग चहा कोणाला पाजवत नाही, आणि मामा जणू काही कर्णाचा दाता. पुढं म्हटलं त्यानं, बंधू तुझ भेटला जणू रामची चारित्र्य संपन्न. म्हणजे रामासारखा चारित्र्य संपन्न भाऊ तुला भेटला. गल्लीतली एक पोरगी बघायचं सोडत नाही आणि रामासारखा चारित्र्यवान भाऊ. अशी कीर्ती वर्णन करणं एकमेकाची ही खोटी कीर्ती आहे. धनाच्या लोभानं कीर्ती वर्णन केली जाणारी कीर्ती आहे. म्हणून अशी मनुष्याची कीर्ती वर्णन करू नये. तुकाराम महाराज सांगतात, वर्णाविती थोरी एका विठोबाची, कीर्ती मानवाची सांगून येत, सांगून येत. वर्णन करावं तर त्या परमात्म्याचं, भगवंताचं वर्णन करावं, अन्य कोणाची कीर्ती वर्णन करू नये. म्हणून समर्थ सांगतात की नको रे म्हणा कीर्ती मानवाची, मानवाची कीर्ती वर्णन करू नकोस. त्याच्यामध्ये पाप होण्याची शक्यता आहे तुझ्या हातून, ती खरी कीर्ती असत नाही. म्हणून खरी कीर्ती, खरे गुण जर वर्णन करायचे असतील तर ते परमात्म्याचे, भगवंताचे करावेत. तुकाराम महाराज म्हणतात की देवा मला तुझे गुण वर्णन करण्याकरता, तुझी कीर्ती वर्णन करण्याकरता मला तू देवा सहाय्य कर, असं महाराजांनी मागणं मागितलेलं आहे. मज भाव प्रेम देई प्रीती, गुण नाम वर्णावया कीर्ती, विघ्ना सोडवोनी हाती, विनंती माझी परिसावी. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला प्रेम, भाव, प्रीती ही अंतःकरणामध्ये निर्माण कर की जेणेकरून मी तुझी कीर्ती वर्णन करेन. येणे मुखी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे मज प्रेम देई काही. अशा प्रकारचं भगवंताचं वर्णन करावं, भगवंताची कीर्ती वर्णन करावी. काय मागायचं असेल तर देवाकडं मागावं, मनुष्याकडे काही मागूही नये आणि मानवाची व्यर्थ कीर्ती वर्णन करू नये. त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. याकरता समर्थ आपल्या मनाला या श्लोकामधून अशा प्रकारचा बोध करतात मंडळी. हा बोध आपण लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न आपण जरूर करूया मंडळी. चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. चॅनलवरती जर आपण नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतरांच्यापर्यंत ती माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.